खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जनावरांच्या बाजारामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला असून कोरोना संक्रमण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यात कोरोना आजार झपाट्याने वाढत आहे। अशा परिस्थितीमध्ये शासनाने बाजार समिती सुरू करण्याचे आदेश दिले आहे। त्याचबरोबर कोरोना संकट वाढू नये म्हणून काही नियम व अटींच्या आधारावर सुरू करण्यास सांगितले आहे। यामध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करणे या नियम व अटींच्या आधारावर बाजार समिती सुरू करण्याचे निर्देश दिले आहे। परंतु खामगाव उत्पन्न बाजार समितीने हे सर्व नियम धाब्यावर बसविले असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही। खामगाव येथील जनावरांचा बाजार हा विदर्भातील सर्वात मोठा बाजार असून यामध्ये गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश यासह अनेक परप्रांतातून व्यापारी येतात। त्यामुळे इतर राज्यातून आलेले व्यापारी कोरोना संक्रमित असू शकतात हे नाकारता येत नाही। याबाबत उत्पन्न बाजार समितीचे सचिव भिसे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा गुरे बाजार हा विदर्भातील अग्रगण्य गुरे बाजार असून या बाजारामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पार राजस्थानपासून गुरांची आवक होत असते आणि गुरांचा बाजार मोठा असल्यामुळे साहजिकच तिथे येणाऱ्या खरेदीदार आणि विक्रेते यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आमचे तसे बाजार समितीच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेतच। आणखीन ती करण्याची गरज आहे आणि ते आम्ही त्याची काळजी घेत आहोत आणि घेऊ। कोरोना संदर्भात आम्ही उपाययोजना केल्या असून खामगाव उत्पन्न बाजार समिती ही विदर्भात सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने उपाययोजना कमी पडत आहे। म्हणून कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी येथील प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना त्वरित करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत। हमारी के बीच में ये जो गुरुवार का बाजार भराया जा रहा है, जो पूरे महाराष्ट्र के अंदर बाजार बंद है और खामगाव शहर के अंदर बाजार को भराया जा रहा है और इसके अंदर सोशल डिस्टेंसिंग की जो धज्जियाँ उड़ रही है, इस बाज़ार के अंदर बाहर से मध्य प्रदेश, यूपी, दिल्ली, आगरा, राजस्थान, बिहार इधर से जो गाड़ी आ रहे हैं, हम चाहते हैं कि गाड़ी को बंद किया जाए और इसके अंदर महाराष्ट्र के अंदर महामारी पहले ही ज़्यादा है, इनके आने से और महामारी बढ़ेगी और जो मुख्यमंत्री जी का आदेश है उसकी भी धज्जियाँ उड़ाई जा रही है। सोशल डिस्टेंसिंग का यहाँ कोई ध्यान नहीं रखा जा रहा है और समिति जो है वो इस चीज़ को इग्नोर कर रही है और इस चीज़ पर कोई ध्यान नहीं दे रहा है। ये चीज़ के लिए धन्यवाद। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।